वेगळं असं होतं. कारण ते येतात ते कशासाठी येतात? कारण एकच आहे की या पृथ्वी तलावरचं असलेलं सगळं पाप नष्ट व्हावं यासाठी येतात. आणि जेव्हा ते जन्माला आले त्यावेळेला असा सूर्योदय मस्तपैकी होत होता. लाल बुंद असं ते सूर्यनारायणाचं काय बिंब असं हळूहळू वरती येत होतं. आणि ते बिंब बघितल्यानंतर असं वाटलं की आता हे चांगलं एक परिपक्व झालेलं फळ आहे. म्हणून जन्माला आल्या आल्या मालकीरायांनी पहिलं काय केलं असेल तर पहिलं एकदम झेप उड्डाण केलं आणि त्या सूर्यालाच गिळायला गेले, आहे की नाही? सूर्याला काय उड्डाण करून गिळायला गेले. गगनात लक्ष गेले, गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी, उपमा काय वदावी, या ब्रह्मांडात जनन समयास. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 हरे हरे, राम 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 आणि आता तो सूर्याला गिळायला जाणार म्हटल्यानंतर जे राहू केतू आहे ना, राहू केतू, सूर्य किंवा चंद्र हे भक्ष्य आहे कोणाचं? त्या राहू केतू. की जेव्हा ग्रहण लागतं त्यावेळेला त्या ग्रहणामध्ये तो राहू किंवा तो केतू त्या सूर्यनारायणाला गिळून टाकतात असं काहीतरी असतं. मग आता आपलं जे काय भक्ष्य आहे ते हा खायला आला म्हणून ते राहू केतू आदी सगळे जण त्याच्याशी युद्ध करायला निघाले. आणि आता या मारुतीरायांची शक्ती म्हणजे अशी आहे की तो राहू आला केतू आला त्यानं एक अशी फाईट मारली मराठीत, आहे ना? अशी एक फाईट मारली आणि हे दोघही जण नाव बिव ठेवायला पाहिजे. हा नाव ठेवायचं पण आधी युद्ध तो होते त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी हनुमती फोडायची ना पहिली. सगळी नावं आपल्याला घ्यायचेच बघा. म्हणून पहिलं नाव ठेवून झालेलं आहे पवन पुत्र. सगळी नावं कशी कशी आली ते आपल्याला सांगायचं ना. म्हणून युद्ध सुरू झालं आणि आता काय करावं, आपलं भक्ष्य हा खाऊन टाकणार म्हणून ते दोघं जण युद्धाला आले. युद्ध केलं, एका बुक्कीत या सगळ्यांना हाकलून लावलं होतं तिथं, ना? राहू नाही आणि केतू नाही. त्याच्यामुळे हे सगळे निघून गेले आणि त्याच्यानंतर ते निघून रडत रडत गेले तर कुठे गेले? हे थेट गेले ते इंद्रदेवांकडे गेले. इंद्रदेवांना सांगितलं की अहो इथं त्यानं यावं, पृथ्वीवरचा एक मर्त्यलोकीचा असलेला जीव त्यानं इथं यावं आणि एक दहशतवाद इथं करावा. हे काय आहे? त्यावेळेला खरं तर इंद्रांनी म्हणायला पाहिजे होतं की तू उगाच त्याच्या वाटेला कशाला गेलास, आहे ना? तो येत होता, सूर्याला कोण खाऊ शकतं का हे तुला समजत नाही, त्याच्यामुळे तू त्याच्याशी युद्ध करायला कशाला गेलास? मग जर तू त्याच्याशी युद्ध करशील तर याद राख सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार. मग तो शांत आहे तोपर्यंत तो शांत राहू दे. त्याला जर समजा तुम्ही डिवचलं तर ऑपरेशन सिंदूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे त्याला शांत ठेवा. त्यामुळे कोणी असू दे, कितीही इकडे तिकडे युद्ध चालू असू दे, पण कुठेही पेट्रोल जरी नाही मिळालं तरी भारतात पेट्रोल. मग भारताच्या नौका ज्या युद्ध काय पेट्रोल घेऊन आल्या तिकडून ते काय सगळं इंधन घेऊन आल्या, कसं आलं? त्या नौकेवरती तिरंगा लावलेला आहे आणि ज्या नौकेवरती तिरंगा आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेला बघायची कोणाची शामत नाही. आणि असे टँकर झाले आणि आपल्याला मिळाले. त्याला शांत ठेवा. आणि कशाला टाळ्या वाजवताय? मी काय म्हणतोय, मी पुराणातल्या गोष्टी सांगतोय. अरे असं काय करताय? टाळ्या कशाला? पुराणात झालेल्या गोष्टी सांगतोय म्हणून त्याला शांत ठेवा. उगाच त्याला डिवचायला जायचं नाही. त्यामुळे आता म्हणतो आलाच आहे तर त्याला आता आला अंगावर म्हटल्यानंतर आपलं काम केलं पाहिजे ना. म्हणून इंद्रानं आपला ऐरावत घेतला, त्याच्यावर त्याचं ते शस्त्र घेतलं आणि आता तो लढायला निघाला. म्हणजे काय, एकाच्या पाठीमागून दुसरा तो निघाला.
आता लढायला गेले तर ते काय नाही, मारुतीरायांच्या शक्ती पुढे काय चालणार आहे, काय चालणार आहे. त्यामुळे त्यानं वज्र असं फेकून मारलं आणि ते लागलं हनवटीला. हनवटी फुटली आणि त्या साठी म्हणून काय मूर्छित झाली काही काळ. शेवटी काही देहाच्या काहीतरी मर्यादा आहेत ना, त्यामुळे लहान असणारे नुकताच जन्म घेऊन उड्डाण केलेले ते, त्यामुळे वज्राचा मार असा लागला, हनवटी फुटली आणि तिथून मूर्छित होऊन पृथ्वी तलावरती पडले. आता काय करायचं तर अंजनी माता म्हणते की अरे आपण एवढं तपश्चर्या करून आपल्या पोटी याला जन्माला घातला आणि आता तो मूर्छित अवस्थेमध्ये पडलाय, आता मी करू काय. आणि यासाठी म्हणून आपल्या पतिराजांना तिनं सांगितलं, आणि मग पतिराजा म्हणजे कोणी माकड नाहीत, यांनी वेदांची 4 वेदांची पाठांतर केलेले हे सगळे लोक आहेत. वानर म्हणजे कोणी माकड वगैरे नाहीये. 4 वेदांची पाठांतर केले आणि विज्ञान हे इतकं स्वच्छ त्यांना पाठ आहे. 7 मजली वाडे ते तेव्हा बांधू शकतात, त्यांच्याकडे विज्ञान. समुद्रामध्ये पूल कसा बांधावा हे नल आणि नील या दोघांना बरोबर माहिती आहे. आजही समुद्रामध्ये आपण पूल बांधू शकत नाही, पण ते तंत्रज्ञान तेव्हा वानरांकडे आहे ना. एवढं प्रगत असणारं शास्त्र त्यांनी तेव्हा अवगत केलेलं आहे. आणि असे हे वानर आहे जे कोणी माकड वगैरे नव्हे. आणि हे करत असताना आता युद्ध होणार याचे पडसाद वाजायला लागले. आणि याने काय केलं, युद्ध करण्यापेक्षा आता निर्णायक शक्ती वापरूया म्हणून सगळ्या पृथ्वी तलावरचे जे 5 प्राण आहेत, एकूण पंचप्राण ज्याला म्हटलं जातं, त्या 5 प्राणांमधले 3 प्राण यांनी शोषून घ्यायला सुरुवात केली. काय शक्ती असेल बघा, शोषून घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा असं झालं त्यावेळेला पृथ्वीवरती सगळे श्वास घेत आहेत, पण स्वर्गामध्ये देवांना श्वास घेता येईना अशी परिस्थिती आली. सगळ्या देवांची पोट अशी फुगायला लागली, त्यांना श्वास घेता येईना, दरवाजातून बाहेर पडता येईना, जागेवरून हलता येईना. मग त्यावेळेला सगळ्या देवांनी काय त्या वानरांची येऊन क्षमा मागितली, तरी आमच्याकडून चूक झाली आणि म्हणून मूर्छित असलेले मारुतीराय त्यांना पहिल्यांदा पुन्हा सावध करा असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, त्यावेळेला पुन्हा सूर्यनारायणानं आपली शक्ती दिली, पवनानं आपली शक्ती दिली, सगळ्या देवतांनी आपली थोडी शक्ती दिली आणि त्यांनी मूर्छा बंद केली. मूर्छा आलेली होती त्याला सावध केलं पुन्हा एकदा. आणि सूर्यनारायणाच्या शक्तीनं निर्माण झाले, पवनाच्या शक्तीनं निर्माण झाले म्हणून पवनपुत्र. त्यानंतर इंद्राच्या शक्तीनं वज्र लागलं, हनुवटी फुटली, तेव्हापासून त्यांना हनुमान असं म्हणायला लागले आहे ना. त्या हनुवटीमुळे जो मान त्या स्वर्गामध्ये त्यांना मिळाला, यासाठी त्यांना हनुमान असं म्हणायला लागले. आणि या अंजनी सुताचं कुर्र करून किती नावं सांगायची कानात आहे ना, इतकी नावं या मारुतीरायांना दिली गेली. मरुत असं का म्हणतात, मरुत म्हणजे वारा. पुन्हा तेच संस्कृत मध्ये असं पवनपुत्र म्हणजेच मरुतपुत्र असं. आणि यासाठी म्हणून अनेक नावांनी त्या मारुतीरायांना ओळखलं जातं. आणि समर्थांनी दिलेलं नाव कोणतं असेल तर बुद्धिमता वरिष्ठम असं नाव दिलं. म्हणून सर्व शक्तिमान कोण असतील तर मारुतीराय. म्हणून कुर्र करून त्यांच्या काय कानामध्ये ही सगळी नावं सांगितली आहे ना. आणि आता तो पायना हलवत त्यांना झोपी जाणार आहे. ते शांतपणे झोपतात तोपर्यंत ठीक आहे, पण देव जर समजा असे झोपायला लागले तर सगळा हा कारभार बघणार कोण आहे ना. आपली अवस्था काय होईल देव झोपले तर. त्याच्यामुळे देव कधी झोपत नसतात. आपल्या श्रद्धेसाठी म्हणून आपण त्यांना पाळण्यामध्ये ठेवत असतो. सगळे पंचोपचार त्यांना आपण अर्पण करत असतो. आणि असे हे सगळे पंचोपचार अर्पण केल्यानंतर ते प्रसन्न होत असतात. आणि यासाठी म्हणून आज आपण त्यांना पाळण्यात ठेवले. त्यानंतर पाळणा हलवून त्यांना आपण सगळे उपचार तुमच्या पायाशी अर्पण केले अशी विनंती करायची असते. आणि काल म्हटल्याप्रमाणे जेव्हा असं एखादं तत्व ज्या दिवशी जन्माला आलं तो जन्म म्हणजे कोणता असतो, चैत्र मासे सीते पक्षे पौर्णिमास्याम शनैश्चरी आणि अंजन्याम वायुतो जातः परमात्मा स्वयं हरः. साक्षात हर म्हणजे भगवान शिव त्यावेळेला चैत्र मासामध्ये सीते पक्षी
त्या पक्षावरती ते त्या वेळेला बरोबर जन्माला आले आणि त्या वेळेला ती निर्णायक शक्ती ही त्या वेळेला जास्त कार्यान्वित असते आणि म्हणून अशा कार्यान्वित असलेल्या शक्तीमध्ये आपण प्रवेश करावा आणि ती शक्ती आपल्याकडे जितकी घेता येईल तितकी घ्यावी यासाठी म्हणून हे जन्मोत्सव साजरे होत असतात. म्हणून आजचा हा जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि असं ही वेगवेगळी नावं काय त्यांच्या कानामध्ये सांगितली. काय आणखी पुढचं काय सांगायचे ठीक आहे ठीक आहे दर्शनाला या आता त्याच्या तुम्ही बाहेर काढून मग दर्शन देणार आहे का काय करणार आहे प्रत्यक्ष तिथे जाऊन घेणार ठीक आहे पदवंता पदवंता पटापट हा बस पटापट थांबू नको पटापट कर. नमस्कार करतायत. काही लोक मनातल्या मनात पूजा करतात नाही का म्हणून करावी या पूजा मनेची उत्तम असं म्हणते. मनानं केलेली पूजा ही भगवंताला जास्त आवडते आहे ना. व जर समजा एखादा गाणारा असेल तर तो स्वरांनी आपल्या भगवंताची पूजा करतो आहे ना. त्यामुळे सप्त सुरांनी भगवंताचं पूजन कसं करावं यासाठी म्हणून तुझी मूर्त सुंदर देवा तुझी मूर्त सुंदर देवा सजवितो स्वरात तुझी मूर्त सुंदर देवा सजवितो स्वरात तुझी मूर्त सुंदर देवा सजवितो स्वरात नागते समाधी माझी नागते समाधी माझी स्वरांच्या जगात स्वरांच्या जगात सुंदर देवा सजवितो स्वरात सुंदर देवा सजवितो स्वरात
दर्शन होईपर्यंत आपल्याला नामस्मरण करायचं राम प्रभु ऐकते कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती जय श्री राम प्रभु ऐकते जय श्री राम प्रभु ऐकते कुशल रामायण राजा
पुढे उतरल्यानंतर मारुतीरायाचं दर्शन झाल्यानंतर आरती करण्याच्या अगोदर नेहमी सत्काराचा कार्यक्रम ठेवतो. बऱ्याच जणांना तो कंटाळवाणी वाटतो, परंतु आजची जी पहाट आहे हनुमान जन्मोत्सवाची, या ठिकाणी जी संपूर्ण तयारी जी दिसते, ती तयारी करत असताना अनेकांचा हातभार लागलेला असतो आणि त्या तो जो हातभार लागलेला आहे त्या व्यक्तींचं सत्कार करणं हे आपलं कर्तव्य समजणं गरजेचं आहे. म्हणून मी लगेचच अधिक वेळ न घालवता सत्काराकडे वळतोय. खऱ्या अर्थाने एकादशीपासून आपला हा उत्सव सोहळा सुरू झालेला आहे. एकादशीपासून आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भजनाच्या गजरात सप्ताहाला सुरुवात होते आणि ते आजपर्यंत जन्मोत्सवाच्या दिवशी आज इथे येऊन ठेपलेला आहे. तदनंतर पालखी सोहळा असेल, पादुका पूजनाचं कीर्तन असेल, महाप्रसाद असेल, या सर्वांसाठी सर्वांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उत्सवासाठी आपण नेहमीच एक चांगलं कीर्तनकार शोधण्याचं काम आपलं नेहमी सुरू असतं. या ठिकाणी देव भावाचा भुकेला या एका विषयावरती 2 दिवस आपलं जे कीर्तनकार लाभलेले आहेत त्याने अतिशय सुंदररित्या कीर्तन वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर देवाच्या नामस्मरणात किती मोठी शक्ती आहे हे देखील त्या कीर्तनातून बुवांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने 10 गाभा घटक आहेत, पण त्याच्याबरोबरच अगदी शेवटी का होईना परंतु देशभक्ती, राष्ट्रवाद ही भावना रुजवण्याचं काम देखील बुवांनी केलेलं आहे. एवढं सुंदर आणि सुश्राव्य कीर्तन खऱ्या अर्थाने अनेक वर्षाने आम्ही ऐकतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील 3 वर्षामध्ये आमच्या ग्रामस्थांच्या मनात थोडं शल्य होतं. एक मिनिट घेतो फक्त की वडिलोपार्जित ज्याप्रमाणे परंपरेप्रमाणे जन्मोत्सव साजरा करताना हनुमंतरायाचा पाळणा घ्यायचा की नाही घ्यायचा हा मोठा ग्रामस्थांच्या मनातील गोंधळवाद अगोदरच्या कीर्तनकार बुवा जे आम्हाला लाभलेले होते त्यांनी थोडा आमच्यासमोर प्रश्न निर्माण केला होता, पण तो प्रश्न आज सोडवला उन्हाळी ग्रामस्थांच्या वतीनं. मी खऱ्या अर्थाने आमच्या मनाचं समाधान झालेलं आहे की पूर्वीपासून जी परंपरा चाललेली आहे ती अगदी योग्य आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. त्यामुळं मी कमलाकर गुरुजी
कमलाकर गुरुजी यांना विनंती करतोय की आपल्याला लाभलेले कीर्तनकार श्री मंदार गोखले बुवा यांचं मानाची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कमलाकर गुरुजींनी समोर यायचं आहे आणि या ठिकाणी आहेत का उपस्थित? अशाच प्रकारचे प्रेम, अशाच प्रकारची माया आम्हा सर्व पूर्णिक ग्रामस्थांवरती राहावं आणि अशाच प्रकार सुश्राव्य आणि सुंदर कीर्तन सदैव आमच्या कानी पडो, अशीच प्रकारची कीर्तन सेवा आम्हाला सदैव राहील अशी इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर ग्रामस्थांवरती एवढं प्रेम आहे की आम्हाला कधीही जसं की कीर्तनकारांना निश्चित करावं लागतं, पेटीवाल्यांना निश्चित करावं लागतं, परंतु जितेंद्र सर येणार, तबला वादक म्हणून येणार हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये तीन मात्र शंका नसते. त्याच्यामुळे मी दिनकर शांताराम पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी कबलजी श्री जितेंद्र म्हात्रे सर यांचं शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. अतिशय मी पाहतोय की कीर्तन सुरू असताना सुंदर गायन बुवांच्या वतीने होत असतो, परंतु त्या सुंदर गायनाला जोड मृदुंगाचे आहे. तर अशाच प्रकारचा प्रेम संपूर्ण ग्रामस्थांमध्ये. तदनंतर इथूनच टाक समोरून. कीर्तनकार झाले, तबलजी झाले, शाल टाका अगोदर. सगळ्यातून कीर्तनाला जोड संगीताची असते. उत्तम संगीतातूनच कीर्तन अतिशय सुंदररित्या पार पडत असतं. हात लाव, हात लाव. तरी मी नाशिकी कृष्णा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी यांचं देखील स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो की त्यांनी देखील अशाच प्रकारे निरंतर आम्हाला सेवा द्यायची आहे. कारण उत्तम कीर्तन पेटीवाला आजच्या परिस्थितीत शोधणं फार कठीण आहे आणि त्या अडचण आम्हाला. ओके. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. त्यानंतर मी ते दे, साडी दे, ते दे हातात दोघांना. लता ज्ञानेश्वर पाटील यांना मी विनंती करतोय. लता ज्ञानेश्वर पाटील यांना मी विनंती करतोय की रंजना अनिल पाटील यांचा सत्कार करायचा आहे. माधुरी रायाच्या समोरला ज्या उत्सवाचा शेवटचा पर्व म्हणजेच आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आणि त्यासाठी अन्नदानाचं काम मैत्री ग्रुप उडनवली यांच्याकडून सतत दुसऱ्या वर्षी होत आहे. त्यांच्यातील एका सदस्याने येऊन या ठिकाणी स्वीकारायचं भरत बामा ठाकूर यांना मी विनंती करतोय की त्याच्यातीलच एक सदस्य येऊन स्वीकारणार आहे. कुणीतरी एकाने यायचं आणि सत्कार स्वीकारायचा. तदनंतर जगन्नाथ पाटील यांना विनंती करतोय की देवेंद्र मधुकर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. यांनी हरिपाठ श्री रामकृष्ण म्हात्रे यांचा देखील सत्कार करायचा आहे. त्यांनी देखील या ठिकाणी सिमेंटचे 8 पत्रे त्याचबरोबर गॅसची सुविधा करून दिलेली आहे. पाटील सुनील हरिदास पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कोणताही कोणतेही पैसे न घेता, कोणतेही मूल्य न घेता डीजेची व्यवस्था सुनील दत्तात्रय पाटील यांच्याकडून होत आहे. त्यांचा सत्कार आणि मंडपाची सजावट जी आपल्याला दिसतोय अतिशय शोभिवंत अशी जयेश दर्शन पाटील, सागर, कुणाल, अरुण, चेतन, दिनेश, निहाल, रुद्राक्ष, अश्विन, गणेश, सर्वेश, योगेश पेरवी आपल्याकडे देखील थोडा धीर असायला पाहिजे. तदनंतर यासाठी ज्या आणखीन एक महत्वाचा सत्कार राहिलेला आहे, त्यामुळं उडनवली ग्रामस्थांच्या वतीनं
त्यांचा सत्कार करणं आम्ही किशोर रामचंद्र म्हात्रे सहज आपणच आहेत का आहेत. त्याचबरोबर हनुमंतरायाच्या समोर आणि संपूर्ण उर्लोणी ग्रामस्थांच्या वतीनं मी कॉन्ट्रॅक्टरांना सर्वांच्या वतीने एक विनंती करतो कॉन्ट्रॅक्टर की आमच्या पक्कीचं जे काम आहे ते पुढील 20 वर्षामध्ये त्याची बुद्धी हनुमंतराय आपल्याला नक्कीच देईल. आणि उर्लोणी ग्रामस्थ तेव्हा ज्यावेळी देवाच्या कपाटाचं काम असेल कोणत्याही प्रकारचं सुतारकाम देवस्थानासाठी लागत असेल त्या कपाट दिसतोय सुंदर दरवाजा दिसतोय आपल्याला कपाट दिसतोय सर्व पण उत्तम भोजनाची जी व्यवस्था केली जाते सेवा केवळ या हनुमान जयंतीच्या प्रसंगीच नाही तर गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपल्या हातून धन्यवाद. थँक्यू. भगवान मारुती यांचा जन्मोत्सव आपण आज इथे साजरा केला आणि आता पूर्व रंगासाठी घेतलेला म्हणून आपण राम गावा राम द्यावा. नामस्मरणाचं महात्म्य काय असतं तर त्या नामस्मरणामुळे साक्षात भगवंत हे आरोग्य होऊ शकतात आणि त्यांच्या पोटी जन्माला येऊ शकतात. मात्र सगळ्या पापांचा नाश व्हावा यासाठी अपेक्षित असलेलं जे रामनाम ते सर्व प्रभावी ठरतं आणि तेच रामनाम गावं आणि द्यावं यासाठी समर्थ रामदास स्वामी महाराज आपल्या मूळ पद्यामध्ये आपल्याला हेच उपदेश करताना म्हणतात. राम गावा राम त्यानंतर तुकोबारायांनी मागितलेलं मागणं मागू आणि त्यानंतर भगवान मारुतीरायांची मंगल आरती करू. हेचदान वेगा देवा तुझ्या
Thank you.
समुद्र उलटून लंकेश गेला